त्याच्यात आता एक नियम बनवलाय जसं की फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स म्हणजे इथून मग त्यांचा जो वाटा होता तो कमी होता, पण मग आता त्यांनाही मार्केट कॅपिटलायझेशन मध्ये बाईंगचा चान्सेस जास्त राहणार आहे. मग यांनी एक काय होऊ शकतं, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक किंवा बाहेरच्या देशातले फॉरेन इन्व्हेस्टर्स आहे हे सुरुवातीलाच मार्केटमध्ये जास्त प्रमाणात इन्व्हेस्ट करू शकतात. मग यांनी पण आपले एक वाढ चांगल्या प्रमाणे होऊ शकते. हा एक गुड पॉईंट्स आहे जर तो स्टॉक चांगला असेल किंवा तो आयपीओ मार्केटमध्ये येणार चांगला असेल तर. आता नेक्स्ट आहे फास्टर अप्रूव्ह प्रोसेस. म्हणजे जर मार्केटमध्ये तो आयपीओ येणार आहे तर तो कमीत कमी वेळेत सँक्शन होऊन कसा मार्केटमध्ये जाईल आणि लवकरात लवकर सँक्शन त्याला कसं मिळेल याच्यासाठी त्याची प्रॉपर रिक्वायरमेंट्स पाहणं, अंडरस्टँडिंग करून घेणं आणि इझिली त्याला अप्रूव्ह कसं भेटू शकतो याच्याकडे लक्ष देणं. तसंच आता जर तुम्ही पाहिलं हा नक्की बेनिफिशियल पॉईंट आहे की नाही हा चेक करणं गरजेचं आहे. कारण मार्केटमध्ये सध्या एसएमई आयपीओ तर येतातच आहे, मेन बोर्डिंगचे आयपीओ पण येतातच आहे, पण आयपीओ येण्याचं प्रमाण भरपूर वाढते आणि त्यात सेबीने असा डिसिजन घेण्याचा विचार केला की अजूनही जास्तीत जास्त आयपीओ मार्केटमध्ये लॉन्च होऊ शकतात. ते जे लॉन्च करतात त्यांच्यासाठी पण बेनिफिशियल आहे आणि इन्व्हेस्टर यांच्यासाठी पण असू शकतात. मग आता नक्की तुम्ही इन्व्हेस्ट करताना काय काळजी घेतली पाहिजे ही फार गरजेची आहे.